फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात आपण तिथे. आणि सुरुवातीला त्याचा वेग मुंबईमध्ये अधिक होता, मग MMR रिजन आणि पुणे यामध्ये तो वाढत गेला आणि आता साधारणतः आपण बघतोय की रोज जवळजवळ 60% केसेस या मुंबई व्यतिरिक्त देखील येत आहेत आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या केसेस देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी आपण जाऊन तिथला आढावा घ्यावा, तिथल्या मशिनरीशी चर्चा करावी, तिथली काय परिस्थिती आहे ती जाणून घ्यावी आणि त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या सरकारपर्यंत पोहोचवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, या हेतूनं हा दौरा मी हातामध्ये घेतला. आणि आज सकाळी पहिल्यांदा पिंपरी चिंचवडला मी गेलो, तिथनं आता पुण्यामध्ये दौरा केला. उद्या मी सोलापूरचा दौरा करणार आहे आणि टप्प्याटप्प्याला इतरही ठिकाणी जिथे जास्त केसेस आहेत अशा ठिकाणी मी स्वतःही जाणार आहे, काही आमचे पदाधिकारी जाणार आहेत, आमचे काही केंद्रीय मंत्री देखील त्या ठिकाणी जाणार आहेत. या दौऱ्यामागचा हेतू हा केवळ तिथल्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवता कशा येतील, किंबहुना सरकार दरबारी कशा पोहोचवता येतील असाच प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये विशेषतः मला असं वाटतं की दोन्ही महानगरपालिकांनी मोठ्या प्रमाणात आपली संसाधनं वापरून व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मला पुण्याचे महापौर म्हणत होते की पुणे महानगरपालिकेने आतापर्यंत कोरोनाच्या करता जवळजवळ 150 कोटी रुपये हे या ठिकाणी खर्च केले आहेत. ते आवश्यक देखील आहे, पण मला असं वाटतं की राज्य सरकारने देखील महानगरपालिकांना या कोरोनाच्या लढ्याकरता मदत केली पाहिजे. याचं कारण असं आहे की साधारणपणे आपण बघितलं तर आपल्याकडे मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिकांच्या कॅटेगरीत आपण मानू शकतो. त्यांच्याजवळ डिपॉझिट्स आहेत, पैसा आहे. त्या व्यतिरिक्त इतर सर्व महानगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये काही महानगरपालिका पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, यांची परिस्थिती त्या मनाने ठीक आहे, पण यांच्याकडे काही एक्स्ट्रा डिपॉझिट्स किंवा खूप पैसा असा नाही आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्तच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यातल्या बहुतांश महानगरपालिकांमध्ये जेमतेम पगाराचं भागतं अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये कमिटेड एक्सपेंडिचर असताना 150-200 कोटी रुपये काढावे लागणं हे कठीण असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारने महानगरपालिकांना देखील, सरकारची यंत्रणा तर काम करते पण शहरांमध्ये मोठा भार महानगरपालिका उचलत आहेत, तर त्यांनाही या लढ्यामध्ये मदत केली पाहिजे आणि आर्थिक मदत ती दिली पाहिजे असं माझं मत आहे. आता विशेषतः आपण जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे, जो एक अत्यंत देशातलं महत्त्वाचं सेंटर मानलं जातं. तथापि पुण्याची टेस्टिंग कॅपॅसिटी फार कमी आहे आणि आत्ताचा जो काही कोरोनाचा लढा आहे, या लढ्यामध्ये ॲग्रेसिव्ह टेस्टिंग या मोडवर आता आपण आलो. आपल्याला कल्पना आहे की दिल्लीमध्ये साधारणपणे 18,000 टेस्ट रोज केल्या जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मात्र आपण टेस्ट स्टॅग्नंट केली आहे. म्हणजे एकूण आपली 38,000ची कॅपॅसिटी आहे, त्याच्या अगेन्स्ट साधारण 14,000 आपण टेस्ट करतो. मुंबईसारख्या ठिकाणी तर आपण 10,000ची 12,000ची कॅपॅसिटी असताना ॲव्हरेज 4,000 टेस्ट करतो. मला असं वाटतं की ही स्ट्रॅटेजी घातक आहे. कोरोनाच्या आत्ताच्या स्टेजला मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करून आयसोलेशन लोकांचं करणे
एसिम्प्टोमॅटिक पेशंट्सला आयसोलेट करून आणि त्यांना जो काही प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांची ट्रीटमेंट करणे किंवा त्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता नसेल तर काही दिवस आयसोलेशनमध्ये ठेवून घरी पाठवणे किंवा होम क्वारंटाईन करणे हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि जे सिम्प्टोमॅटिक आहेत त्यांना मात्र ज्या स्टेजला ते आहेत त्या स्टेजप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे उपचार, ऑक्सिजनेटेड बेड्स असतील, काहींना इतर क्रिटिकल केअर लागत असेल, काहींना आयसीयू लागेल आणि कमी पेशंट्सला व्हेंटिलेटर देखील लागेल. तर या व्यवस्था उभ्या करण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. पण अद्यापही ॲडिशनल टेस्टिंगची व्यवस्था पुण्यासारख्या शहरामध्ये होऊ शकत नाही. हे जरा मला असं वाटतं की काही प्रमाणात सरकारचे दुर्लक्ष आहे. आणि म्हणून मी अपेक्षा करतो आणि मी सरकारला विनंती देखील करणार आहे की पुण्यामध्ये टेस्टिंगची व्यवस्था ही वाढवली गेली पाहिजे. आणि आता कंटेनमेंट झोनच्या बाहेर ज्यावेळी मोठ्या प्रमाणात केसेस सापडत आहेत त्यावेळी टेस्टिंग हाच त्याच्यावरचा उपाय आहे. कारण आता साधारणपणे मी पुण्याचा आढावा घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की रेट ऑफ इन्फेक्शन जो आहे हा ॲव्हरेज 12-12.5% आहे. पण तो गेल्या 2-3 दिवसातला बघितला तर तो 18% गेला. साधारणपणे 7-8% नंतर आपल्याला टेस्टिंग ही दीडपट दुप्पट केली पाहिजे. तरच आपल्याला हे पेशंट आयडेंटिफाय करता येतात आणि त्यातनं फर्दर स्प्रेड जो आहे तो आपल्याला वाचवता येतो. आणि मला असं वाटतं की किती पॉझिटिव्ह निघतात याच्या नंबरपेक्षा रेट ऑफ इन्फेक्शनचा विचार आपण केला पाहिजे आणि किती लोकांना मृत्यूपासून आपण थांबवू शकतो किंवा त्यांचा मृत्यू रोखू शकतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते देखील आपल्याला अधिकच्या टेस्टिंगनेच करता येणार आहे. तर त्या दृष्टीने त्या व्यवस्था करण्याची आवश्यकता मला या ठिकाणी दिसते. केंद्र सरकारची जी काही टीम महाराष्ट्रात येऊन गेली त्या टीमने देखील ज्या काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत त्या सूचनांमध्ये टेस्टिंग वाढवणे ही सूचना आहे. आणि त्याचसोबत साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचं प्लॅनिंग करण्याकरता अधिकचे आयसीयू बेड्स, ऑक्सिजनेटेड बेड्स आणि काही प्रमाणात व्हेंटिलेटर्स याचं प्लॅनिंग आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की त्या दृष्टीने विशेषतः पुण्यासारख्या सेंटरमध्ये ज्या प्रकारे ग्रोथ आहे त्या ग्रोथचा विचार करता अधिक लक्ष त्यात द्यावं लागेल. आणि म्हणून राज्य सरकारने टेस्टिंगच्या व्यवस्था वाढवणे, वेगवेगळ्या व्यवस्थांकरता महानगरपालिकांना देखील मदत करणे आणि हा जो काही स्पाइक ज्याला म्हटला जातो, आता स्पाइक जुलैत येणार की ऑगस्टमध्ये येणार याच्या तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. आपण अपेक्षा करूया की तो येऊच नाही, पण तो येणार असला तर त्याची व्यवस्था करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते अद्याप तरी झालेलं दिसत नाही आहे. तर त्या दृष्टीने मला वाटतं की येत्या काळामध्ये जी काही कारवाई आहे ती केली पाहिजे. या व्यतिरिक्त अर्थात प्रशासन प्रयत्न चांगला करतोय. वेगवेगळ्या प्रकारे जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण त्याला अधिक कोऑर्डिनेटेड एफर्ट हा दिला पाहिजे. मला असं वाटतं की जे काही कमांड अँड कंट्रोल सिस्टीम्स केल्या आहेत, जे काही डॅशबोर्ड केले आहेत ते डॅशबोर्ड चांगले आहेत. पण त्यासोबत प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं जे कोऑर्डिनेशन आहे ते मात्र होताना दिसत नाही आहे. राज्य सरकारने प्रायव्हेट हॉस्पिटल्स करता जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये काढत असताना 80% बेड्स सांगितलेले आहेत, पण त्या आयडेंटिफिकेशनची कुठली व्यवस्था नाही आहे. त्यामुळे ते बेड्स मिळतात की नाही मिळत हे पाहण्याची आपल्याकडे कुठली व्यवस्था नाही. दुसरं, आयसीयू बेड्सपैकी किती मिळणार आहेत, व्हेंटिलेटर असतील तर ते मिळणार आहेत की नाही मिळणार याचा एक संभ्रम आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जे काही रेट्स राज्य सरकारने ठरवून दिली आहेत, आता अनेक हॉस्पिटल्स समजा आयसीयूचा रेट 9,000 रुपये ठरवलेला असेल अंदाजे, तर 9,000 रुपये आयसीयूचे लावतात आणि त्याच्यासोबत 5,000 रुपये PPE किट, 2,000 रुपये सुपरविजन चार्जेस, 3,000 रुपये फलाना चार्जेस
असं लावून ते बिल इन्फ्लेट करतायत. त्यामुळे त्याही संदर्भात आता GR मध्ये सुधारणा करून त्याचे नॉर्म्स फिक्स केले पाहिजेत की काय काय इन्क्लूड आहे. म्हणजे या दोन गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. पण आपण ज्यावेळेस फी फिक्सेशन कमिटी तयार केली होती तर सुरुवातीला असेच प्रॉब्लेम यायचे आणि म्हणून मग त्या फी फिक्सेशन कमिटीने त्या काळामध्ये म्हणजे शाळा कॉलेजेस करता त्या काळामध्ये मग त्यांनी काही रूल्स तयार केले की काय अलाउड असेल आणि काय अलाउड नसेल. तसंच आत्ता काय अलाउड आणि काय अलाउड नाही हे जर आपण केलं नाही तर आज आपण विचार केला तर एका परिवारातले 2-3 लोक समजा इन्फेक्ट झाले तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांचा दिवाळा निघेल अशा प्रकारची अवस्था ही त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की याही दृष्टीने थोडं अधिक लक्ष हे घालण्याची आवश्यकता आहे. आणि प्रायव्हेट कारण आत्ता एपिडेमिक ॲक्ट जो आहे तोही इनफोर्स आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे तोही इनफोर्स झालेला आहे. या दोन्ही ॲक्टचा वापर करून रिझनेबल म्हणजे असं काही प्रायव्हेट हॉस्पिटलला कोणी नुकसान करा किंवा त्यांना बिलकुल अडचणीत आणा असं कोणाचंच मत नाही आहे. पण पॅन्डेमिकच्या काळामध्ये प्रॉफिटिअरिंग हे देखील योग्य नाही आहे. ते जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती निश्चितपणे करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की या दृष्टीनं हे सगळे जे विषय आहेत ते विषय मी राज्य सरकारला लक्षात आणून देईन. पुण्याचे पालकमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री आहेत आणि ते वित्तमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचेही मी हे लक्षात आणून देईल आणि त्यातनं लोकांच्या सुविधेकरता काय अधिक प्रयत्न करता येईल असा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू. नाही मी पुण्यामध्ये ज्या हॉस्पिटल्समध्ये गेलो तिथे मी त्यांना हे विचारलं की तुमचे जे काही ऑक्सिजनची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये प्रेशर मेंटेन करण्याच्या संदर्भात तुम्ही काही व्यवस्था केली आहे की नाही. तर इथे मला जे सांगण्यात आलं त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही ती व्यवस्था केली आहे. कारण काय आहे की असंही अनेक वेळा लक्षात येतं की जी काही डिझाईन कॅपॅसिटी आहे तेवढ्या कॅपॅसिटीवर वापरच होत नाही. आता तो वापर व्हायला लागलाय. त्यामुळे यापूर्वी कधी बघितलंच नाही कोणी की तेवढा सगळा वापर केल्यानंतर ते प्रेशर मेंटेन होत आहे की नाही. आणि मग आता पूर्ण वापर ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस अचानक प्रेशर काही ठिकाणी ड्रॉप झाला आणि हे इतके क्रिटिकल पेशंट्स आहेत की काही काळाकरताही प्रेशर जर ड्रॉप झालं तर त्याचा एक मोठा प्रॉब्लेम उभा होतो. BJP ruling in the Pune, both municipal corporations, especially in Pune, Chinchrod Pune. So do you feel there was some lackness to tackle the COVID-19 crisis in Pune, which becomes the next worst city after Mumbai? असं आहे की आपल्या एकूण व्यवस्थेमध्ये सार्वजनिक आरोग्य जे आहे याचं सगळे टर्शरी सेंटर जे आहेत ते राज्य सरकारकडे आहेत. ते काही महानगरपालिकांकडे नाही आहेत. आता ठीक आहे इथे एक नायडू हॉस्पिटल आहे किंवा मुंबई महापालिकेत ते आहेत. पण ओव्हरऑल आपण जी व्यवस्था उभी केली त्या व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे जे काही स्पेशालिटी आहे हा सगळा आपण भाग राज्य सरकारकडे ठेवलेला आहे. आणि त्यामुळे महानगरपालिकेला त्या संदर्भात मर्यादा आहे. तथापि इतर सगळ्या गोष्टींमध्ये आता जसं मी विभागीय आयुक्तांकडे ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता टेस्ट वाढवण्याकरता महानगरपालिकेने आपल्या फंडातनं हा निर्णय केला की आम्ही काही टेस्ट स्पॉन्सर करू किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे काही व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्या व्यवस्था उभ्या करण्याकरता महानगरपालिकेने पैसा दिला. तर प्रायमरीली मुंबई वगळता इतर सगळ्या महानगरांमध्ये ही व्यवस्था राज्य सरकारने स्वतःकडे ठेवलेली आहे आणि काही महानगरपालिकांनी स्वतःच्या थोड्या व्यवस्था उभ्या केल्यात पण त्या काही पूर्ण नाहीत, त्या अपुऱ्या आहेत. पुण्यामधली स्थिती जी आहे तुम्ही म्हणालात की पुण्यामध्ये काही गोष्टींच्या बाबतीत राज्य सरकारने मदत करायला पालिका चांगलं काम करतं. मुळात गेले 2.5-3 महिने ही स्थिती आहे. 20 दिवसांपूर्वी अशी परिस्थिती होती की रात्री लोकांना बेड मिळत नव्हते. ह्या सगळ्याच गोष्टी तुम्ही वेळी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या तर पुणेकरांचा अधिक फायदा झाला. नाही ते सातत्याने स्वतः महापौर ते लक्षात आणून देतातच आहेत. खासदारही आणून देत आहे. इथे पालकमंत्र्यांच्या काही बैठकाही झाल्या त्यातही ते विषय मांडण्यात गेले आहेत. पण तरी देखील परिस्थिती काही फार बदललेली नाही. अशा परिस्थितीमध्ये मी विरोधी पक्ष नेता आहे त्यामुळे महापौरांना किंवा खासदारांना असं वाटतं की माझं वजन कदाचित जास्त पडेल. तसं जास्तच आहे माझं वजन. पण राजकीय दृष्ट्या देखील मी समजा एखादी गोष्ट सांगितली
तर तिला अधिक बळ मिळेल. त्या दृष्टीने मी हा प्रयत्न करतोय. जे तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना पुण्याच्या पालकमंत्र्यांना भेटणार आहात, तर कधी भेटणार आहात काही? नाही, मी फोनवरही बोलू शकतो. म्हणजे असं काही मला प्रत्यक्ष भेटायची आवश्यकता नाही. मी त्यांना पत्र देईन आणि फोनवरही बोलू. पालकमंत्री कमी पडतायत असं वाटतं का? नाही, आता बघा, कोणाचं मूल्यमापन करायची ही वेळ नाही, किंवा हे जास्त आहेत ते कमी आहेत असं सांगण्याची ही वेळ नाही. तेही आपल्या परीनं काही ना काही प्रयत्न करत असतील. पण ज्या काही कमतरता आहेत त्या निदर्शनास आणून देणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही नक्की करू. आपण आता म्हटलं की राज्य सरकारकडे या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे, एकूणच विचार केला तर जरी तुम्ही म्हणत असलात की आता उन्हा काढण्याची वेळ नाही, पण कुठेतरी याचा आता अभ्यास व्हायला पाहिजे ना की नेमकं कुठे चुकलंय. कारण आतापर्यंतची आकडेवारी जर बघितली, पुणे असू द्यात किंवा मुंबई असू द्यात, तर ही आपल्याला खूप मागे येऊन जाणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजिक चूक काय आहे, तर आपण आकडे कमी दाखवण्याच्या नादामध्ये ज्या प्रकारे टेस्टिंग प्रोटोकॉल्स तयार करायला पाहिजे होते ते आपण केले नाहीत. आणि त्यातनं परिणाम काय झाला, आकडे तर काही थांबणार नाही आहेत. आता तुम्ही विचार करा की मुंबई सारख्या ठिकाणी आपण 4-4.5 टेस्टिंग करतोय रोजचं, आणि त्यात 1500 साधारणपणे इन्फेक्टेड लोक आपल्याला मिळतात. म्हणजे रेट ऑफ इन्फेक्शन किती आहे. समजा देशामध्ये ते जर 8% 9% गेलं असेल आणि आपलं 32% जात असेल आणि क्युम्युलेटिव्हली ते 18-19% जात असेल, तर कुठेतरी स्ट्रॅटेजिकल चूक आपण करतो आणि आपले कुठेतरी नंबर्स कमी दाखवण्याच्या प्रयत्नात आपण ज्या प्रकारे याचा मुकाबला केला पाहिजे तो करत नाही, असं माझं मत आहे. आपण दावा करता का की काय टेस्टिंग वाढवल्यानंतर रुग्णांची संख्या कमी होईल किंवा आपण लवकरात लवकर हे आटोक्यात आणू असं काही सांगू शकाल का? मी एक्सपर्ट नाही आहो. मी असा दावा कोणीच करू शकत नाही. उलट टेस्टिंग केल्याने रुग्णांची संख्या वाढेल, पण ती आपल्याला समजेल, आपण त्यांना उपचार देऊ शकू आणि त्यामुळे मृत्यूची संख्या आपण कमी करू शकू. जगभरामध्ये हाच प्रोटोकॉल आता पाळला जातोय. ॲग्रेसिव्ह टेस्टिंग करायची, लोक शोधून काढायचे, आणि जास्त लोक जर शोधले आणि जे एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत हे जर आयसोलेशनमध्ये टाकले, तर त्यांच्या माध्यमातून जे अजून 10 लोक इन्फेक्ट होणार आहे ते इन्फेक्ट होत नाही आणि त्यामुळे तो प्रादुर्भाव आपल्याला थांबवता येतो. पण ते जर आपण शोधलेच नाही तर नकळत ते लोक 10चे 100, 100चे 2000 असं इन्फेक्शन वाढवत जातात. म्हणून रॅपिड टेस्टिंग महत्वाचं आहे. लॉकडाऊन नंतरच ही परिस्थिती अधिक गतिमान झालेली आहे, रुग्णसंख्या वाढली. तर लॉकडाऊन याचं ताळमेळ घालता येईल का आपल्याला की लॉकडाऊन वाढवायला हवं होता किंवा अजून हे करायला हवं होतं? नाही, असं आहे की लॉकडाऊन काही परमनंट करता येत नाही. लॉकडाऊन ही पॉलिसी नाही आहे, ते इंटरव्हेन्शन आहे. पॉलिसी ही अर्थव्यवस्था सुरू करणे, जीवन मूळ पदावर आणणे आणि रोगाचं मॅनेजमेंट करणे ही पॉलिसी आहे. आणि या पॉलिसीपर्यंत पोहोचण्याकरता लॉकडाऊन हे इन्स्ट्रुमेंट होतं. कारण ज्यावेळेस आपण लॉकडाऊन केलं त्या काळामध्ये जर संख्या या गतीने वाढली असती, तेव्हा भारतामध्ये एकही पीपीई किट तयार होत नव्हते. तेव्हा भारतामध्ये टेस्टिंगच्या लॅब्स अगदी लिमिटेड 4 किंवा 5 होत्या. तेव्हा लोकांना सोशल डिस्टन्सिंग काय माहिती नव्हतं. त्यावेळेस लोकांना मास्क लावला पाहिजे या संदर्भातला अवेअरनेस नव्हता. आज या सगळ्या गोष्टी आता तयार झाल्या आहेत. आपण टेस्टिंगची भरपूर व्यवस्था केली आहे. आज आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपण तयार करतो आहोत. त्यामुळे आता आपल्याला जोपर्यंत वॅक्सिन येत नाही तोपर्यंत पॅन्डेमिक मॅनेजमेंट हा विषय हातात घ्यावा लागेल. कमीत कमी हानी कशी होईल, जास्तीत जास्त लोकांना सुखरूप कसं ठेवू शकू, आणि त्यासोबत आपल्याला अर्थव्यवस्थाही कशी सुरू करता येईल, लोकांचं जीवन मूळ पदावर कसं आणता येईल हाही प्रयत्न करावा लागेल. अन्यथा त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये निराशा तयार होईल. पण आपण आता उलट दिशेने जातोय असं वाटायला लागलं. म्हणजे पुण्यामध्ये बागा पूर्वी खुल्या केल्या होत्या, आता परत त्या बंद कराव्या लागल्या. याचा अर्थ काय करायचा आपण, म्हणजे पुन्हा आपल्याला रिव्हर्स गिअर टाकायला लागणार आहे? ते असे आहे की आता काही तुम्हाला इंटरव्हेन्शन असे करावे लागतात की लोकांच्या सवयी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला मधून मधून रेस्ट्रिक्शन्स काही टाकाव्या लागतात. शेवटी एकदम लोकांच्या सवयी बदलतात असं नाहीये. आता अवेअरनेस वाढला पण तरी देखील शेवटी एक मानवी स्वभाव आहे
आणि मग त्याच्यातनं जर एखाद्या निर्णयातनं जास्त प्रॉब्लेम होता असं वाटलं आणि तो खूप कंपल्सरी नसेल तर काही काळाकरता पुन्हा लोकांचं मानसिकता बनतपर्यंत असे निर्णय कमी अधिक करावे लागतात. आता हा भागांचा निर्णय काय मला कल्पना नाही, पण मी जे काही तुम्ही सांगताय त्याच्या आधारावर सांगतो. कामगिरीचं मूल्यमापन करण्याची ही योग्य वेळ नाही असं म्हणता आहात तुम्ही, पण तुम्ही स्वतः तो संख्येचा मुद्दा मांडला होता, ते त्यानंतर बऱ्यापैकी करेक्ट केलं सरकारनं. तर ही योग्य वेळ आहे असं वाटत नाही का तुम्हाला? कारण सगळं मृत झाल्यानंतर, बळी गेल्यानंतर मग विचारून काय ते शेवटी काय नाही, आता प्रश्न मांडण्याची योग्य वेळ आहे. चुका दाखवायच्या असतील तर तेही दाखवून द्यायची योग्य वेळ आहे. पण त्याच्या आधारावर मूल्यमापन करणं, आता हे सरकार नको, आता हे मंत्री नको, आता हे मुख्यमंत्री नको वगैरे या सगळ्या चर्चा करायची आता ही वेळ नाही. आता जे शॉर्टकमिंग्स आहेत ते शॉर्टकमिंग्स कसे नीट करता येतील, ते सरकार दरबारी कसे मांडता येतील, हा प्रयत्न महत्वाचा आहे, तो आम्ही करतो. राज्य सरकार विश्वासात घ्यायला कमी पडतंय का विरोधकांना? असं आहे, आमचं तर मान न मान मै तेरा मेहमान आहे. त्यांनी विश्वासात घेऊ का न घेऊ, जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे जनतेकरता आम्ही जे करायचं ते करणारच आहोत. खूप अगदी योग्य वेळ साधण्याची चर्चा अशी म्हणजे एका मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही जे काही बोलला, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अगदी 2 वर्ष आधीच सत्ता स्थापन झाली असती आणि त्यानंतरही कोर्टाचा निर्णय समजा आला नसता तर आम्ही दोघांनी खूप छान सरकार चालवलं असतं. तर ते पण एकदा त्या टायमिंग विषयी आणि त्याविषयी पण जरा कोरोना बाहेर राहून जाईल आणि फक्त राजकीय विषय होतील. पण तरी तुम्ही बोललात म्हणून सांगतो, मी असं सांगितलं की 2 वर्षापूर्वी राष्ट्रवादीची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती. त्या संदर्भात काही चर्चाही झाल्या होत्या, परंतु आमच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळी हे सांगितलं की आपल्याला शिवसेना सोडून हे करता येणार नाही. काँग्रेसला आयसोलेट करू शकतो आपण, पण त्याकरता शिवसेना ही देखील सोबत राहील, हे चालत असेल तर आपल्याला हे करता येईल. अशा प्रकारे त्यावेळेस आमच्या नेत्यांनी सांगितलं असल्यामुळे बरंच पुढे गेलेलं ते सगळं प्रकरण हे थंड्या बस्त्यात गेलं. 6 महिन्यापूर्वीचं पण सांगितलं झालं, आता ते सांगितलं, आता मुलाखत पाहून घ्या. अरे आजचा फोकस आपला कोरोना आहे. 2.5 महिने मिळाले, आता 2.5 महिने आम्ही कोरोनाच ऐकलं. काहीतरी थोडंसं बोलाटाईल तुम्ही ते मुलं सांगितलं. कारण तुम्ही आजच्यावर पण टीका करताना थोडं अक्षर राखून बोलताय. काय नेमकं काय घेतं मग भविष्यात काही असे चान्सेस आहेत तुमच्या समीकरणात जसं तुम्ही गौरव आता कुठल्याही समीकरणाचा विचार नाही. सरकार बदलणं, सरकार पाडणं हा आमचा अजेंडा देखील नाही. मी ते वारंवार सांगितलंय की आपण रोज बघताय हे सरकार कसं चालतंय, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे त्याच्याकरता आम्हाला काही खूप दीर्घकाळ प्रयत्नही करावे लागतील असंही मला वाटत नाही. पण आज मला असं वाटतं की त्याच्यावर चर्चा आपण न केलेली बरी आणि ती चर्चा